नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण याचं पहिलं लेक्चर देखील बघितलेलं आहे, ह्याच युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो ऊर्जा निर्मिती कशी होते। मी आधी पण सांगितलं होतं, हा जो धडा आहे धडा क्रमांक 2 याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत। ऊर्जा निर्मिती म्हणजे ऊर्जा कशी रूपांतरित होते, ऊर्जा कशी तयार होते, आणि दुसरं म्हणजे पेशीचं विभाजन कसं चालतंय। तर आज आपण शिकणार आहोत ऊर्जा निर्मिती होते, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकणार आहोत ऊर्जा निर्मिती ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड होते, म्हणजे ऑक्सिजन करून ऊर्जा निर्मिती कशी होते आणि विना ऑक्सिजन करून ऊर्जा निर्मिती कशी होते। चला तर आपण सुरू करूयात आजच्या आपल्या लेक्चरला। आजचा आपला टॉपिक आहे पहिला, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिडेशन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया। आता मी मागच्या लेक्चर मध्ये काय काय सांगितलं होतं लक्षात ठेवा। ऊर्जा निर्मिती कशी होते है ना, ऊर्जा कशी तयार होते। ओके, दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, एक तर ऑक्सिजन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतंय आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड नाही। आता ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड आहे त्याला म्हणतात ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन करून तयार होणारी ऊर्जा। आणि इथं काय आहे, विना ऑक्सिडेशन। ओके, विना ऑक्सिडेशन करून कशी ऊर्जा तयार होते। ओके, तर पहिल्यांदा आहे ऑक्सिडेशन, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड होतोय, म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ऑक्सिजन हजर आहे तिथे। आणि विना ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हजर नाही। तर दोन प्रकारची ऊर्जा आपल्याला बघायची आहे। तत्पूर्वी आपण हे शिकलो होतो की ऊर्जा निर्मिती कशी होते। ओके, मग मी सांगितलं होतं पहिल्यांदा तुम्हाला, ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, ग्लुकोज। ओके, ग्लुकोज पासून तयार काय होत आहे, पायरुवेट म्हणजेच पायरुविक आम्ल। ओके, पायरुवेट नंतर आपण एक एन्झाईम फॉर्म करतोय ज्याचं नाव आहे ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, हे झालेलं आहे आपलं। ओके, ऍसिटाइल कोएन्झाइम नंतर चालते आपली क्रेब्स सायकल, क्रेब्स चक्र। ओके, आणि ह्या क्रेब चक्रानंतर चालते ते आपली ईटीसी अभिक्रिया। ओके, आणि ईटीसी अभिक्रियेनंतर आपल्याला जे भेटतात ऊर्जा कशाच्या फॉर्म मध्ये भेटते, ऊर्जा आपल्याला एटीपीच्या फॉर्म मध्ये भेटते। मग असा क्वेश्चन विचारला जातो, असा प्रश्न पडतो की एटीपी म्हणजे काय, किंवा एटीपीच्या फॉर्म मध्ये टोटल किती ऊर्जा भेटते आपल्याला। ओके, तर टोटल 38 एटीपी ज्यावेळेस आपण एक ग्लुकोज खाऊ, एक ग्लुकोज मॉलिक्यूल खाऊ, त्यावेळेस आपल्याला 38 एटीपी ऊर्जा भेटते। किती एटीपी, 38 एटीपी। टोटल तशी 40 भेटायची, पण 1 ते 2 मॉलिक्यूल मध्ये जे पायरुविक म्हणजे पायरुवेट पासून ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, क्रेब सायकल, ईटीसी अभिक्रिया, ग्लुकोज पासून पायरुवेट, याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल जे आहेत ते कमी होतात। हे 12वीला शिकायला भेटेल तुम्हाला। ओके, त्याच्यानंतर मी हे पण सांगितलं होतं तुम्हाला, एटीपी म्हणजे काय, एटीपी म्हणजे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट। ओके, इंग्लिश मध्ये लिहितोय कारण की त्याचं फुल फॉर्म इंग्लिश मध्येच आहे, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट। ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे काय, फॉस्फेटचे किती बॉन्ड, 3 बॉन्ड। फॉस्फेटचे किती बॉन्ड, 3 बॉन्ड। शक्यतो हे सांगितलं नव्हतं वाटतं मी, पण हे लक्षात ठेवा, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे फॉस्फेटचे किती बॉन्ड, 3 बॉन्ड। आणि बॉन्ड मधून एनर्जी ज्या वेळेस थर्ड जो बॉन्ड आहे, दोघांमधला एंडिंग पॉइंट आहे म्हणजे शेवटचा जो भाग आहे, तो ज्यावेळेस ब्रेक होतो का म्हणजे तुटतो, त्यावेळेस आपल्याला आयपीच्या फॉर्म मध्ये ऊर्जा भेटते। कशाच्या फॉर्म मध्ये, आयपी। आयपी म्हणजे काय, इनऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हटलेलं तिथं। ओके, मग एटीपी म्हणजे काय, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, हा बॉन्ड तुटला, त्याच्यानंतर आपल्याला ऊर्जा भेटते। आता इथं फक्त 2 बॉन्ड राहिले, या 2 बॉन्डला म्हणतात एडीपी। एडीपी म्हणजे काय, ऍडिनोसाइन डायफॉस्फेट। हे सगळं मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी। आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय माहितीये का, ऑक्सिडेशन करून भेटणारी ऊर्जा आणि विना ऑक्सिडेशन करून भेटणारी ऊर्जा। तर पहिला टॉपिक आहे आपल्याला ऑक्सिडेशन करून भेटणारी ऊर्जा। ओके, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड आहे। ऑक्सिजन इन्क्लूड म्हणजे काय, आपण श्वास घेतोय का, श्वास घेतल्याद्वारे आपल्याला जी ऊर्जा भेटते त्याला म्हणतात ऑक्सिडेशन करून भेटणारी ऊर्जा। मग आता परत एकदा आपल्याला इथं सांगितलंय कर्बोदके घ्यायचे। मग मी तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं कर्बोदके म्हणजे काय। कर्बोदक आपण जे भाजीपाला खातो, गहू, ज्वारी, बाजरी, जे धान्य खातो
आहे का नाही, किंवा दूध पितो किंवा दही खातो त्याच्यातून आपल्याला कर्बोदक भेटतात. आणि कर्बोदकाचा फॉर्म जो आहे त्याला ग्लुकोज म्हटलेला आहे. कर्बोदकापासून काय तयार होत आहे, ग्लुकोज. मग आता तिथं कर्बोदक म्हटलंय. पहिल्यांदा आपण ऊर्जा बघितली होती, त्या ऊर्जेमध्ये काय होतं, डायरेक्टली ग्लुकोज दिलता. कर्बोदक म्हटलं होतं का, नाही. मग आता एवढं लक्षात ठेवा की इथं कर्बोदक हे शब्द आला म्हटल्यानंतर इथं काय आलेलं आहे, ग्लुकोज. मग याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो, ग्लुकोज. ओके. ग्लुकोज झाल्यानंतर ग्लुकोजचं विघटन होतंय. ग्लुकोजचं काय होतंय, विघटन होतंय. टोटल 3 पायऱ्या बघितल्या होत्या आपण. किती, 3. पहिली होती ग्लुकोज विघटन, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल, आणि त्याच्यानंतर ETC अभिक्रिया जी इथं फॉर्म होते. ओके. मग पहिल्यांदा ग्लुकोजचं विघटन होतंय. मग ग्लुकोजचं विघटन होत असताना ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर आपल्याला भेटतंय पायरुव्हिक आम्ल, जे तयार होण्यासाठी किती पायऱ्या आहेत, 10 पायऱ्या आहेत. टोटल किती पायऱ्या, 10 पायऱ्या. ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होण्यासाठी टोटल 10 पायऱ्या आहेत, जे की 11वी 12वी CET साठी तुम्हाला आवश्यक आहे की नाही. 11वी 12वीला गेल्यानंतर शिकायला भेटेल तुम्हाला. ओके. मग पायरुव्हिक आम्लाला क्रेब्स चक्रमध्ये जायचंय, पण तो मध्ये एक एन्झाईम फॉर्म करतो. त्या एन्झाईमचं नाव काय, ऍसिटाइल कोएन्झाईम ए. आता ऍसिटाइल कोएन्झाईम ए फॉर्म झाल्यानंतर क्रेब्स चक्रमध्ये जात आहे. आता क्रेब्स चक्र म्हणजे काय, चक्र किंवा सायकलीचा गुणधर्म काय आहे, सायकल काय होते, बिंगते. सायकल काय होते, बिंगते. सायकल बिंगते म्हटल्यानंतर बिंगल्यानंतर काहीतरी प्रोडक्ट फॉर्म होणार आहेत ना. आपल्याला 2 प्रोडक्ट फॉर्म होताना दिसतात. एक आहे CO2. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. CO2 म्हणजे काय, कार्बन डाय ऑक्साईड. ओके. आणि दुसरं भेटतं H2O. H2O म्हणजे काय, वॉटर. वॉटरला आपण मराठीत काय म्हणतो, पाणी. ओके. पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा वॉटर, तिसरं पण लक्षात असू द्या, हा आहे ऑक्सिजन. हा काय आहे, ऑक्सिजन. ज्या वेळेस विज्ञान भाग 1च्या लेक्चर इथं अपलोड होते या युट्यूब चॅनलवर होते, त्यावेळेस तुम्हाला हे सगळे केमिकल फॉर्म्युले काय ते लक्षात बसन. CO2 कार्बन डायऑक्साईड, 10वीसाठी एवढ्याचे, भाग 2 साठी. H2O म्हणजे काय, वॉटर, आणि O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. मग तयार होताना काय दिसतंय, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर पाणी, आणि आपल्याला मेन काय आहे, ऊर्जा. आपल्या टॉपिकचंच नाव आहे ऑक्सिडेशन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. मग ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड होतो. आपण ऑक्सिजन घेतो म्हणजे काहीतरी खातो, ते खाल्ल्यानंतर ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण ग्लुकोज घेतो. ग्लुकोजचं विघटन होतंय, त्याच्यानंतर पायरुव्हिक आम्ल तयार होतं. ह्या पायरुव्हिक आम्ल्यानंतर एक एन्झाईम फॉर्म होतंय, ज्याचं नाव आहे ऍसिटाइल कोएन्झाईम आहे. त्याच्यानंतर एन्झाईम कशामध्ये जाणार आहे, क्रेब्स चक्रामध्ये. क्रेब्स चक्र कशामध्ये चालणार आहे, ओके, क्रेब्स चक्र चालल्यानंतर ETC अभिक्रिया, आणि शेवटी काय भेटतं आपल्याला, ATP, ऊर्जा. ATP किती आहे, 38 ATP. ओके. प्रत्येक ऊर्जेमध्ये 38 ATP फॉर्म होतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर विचारलं ग्लुकोज विघटन कुठं चाललं, तर मी हे पण सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. ग्लुकोज विघटन चालतंय सायटोप्लाझम मध्ये. त्याच्यानंतर आपली जी क्रेब्स चक्र आहे म्हणजे क्रेब्स सायकल, ती चालते मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि जी आपली ETC अभिक्रिया आहे म्हणजे ते पहिल्या याच्यामध्ये ऊर्जेमध्ये, ती चालते मायटोकॉन्ड्रियाच्या आतील आवरणात. ओके. जर तुम्हाला हे जे केमिकल फॉर्म्युले ते लिहायचे असले तर लिहू शकता, मी थोडं बाजूला होतोय. ओके. ओके, नक्कीच तुम्ही लिहिलं असेल. चला पुढे जाऊयात. आता आपला टॉपिक झालाय ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा. आता आपला जो दुसरा टॉपिक आहे म्हणजे दुसरा जे याच प्रकरणातला दुसरा टॉपिक आहे तो आहे विना ऑक्सिडेशन करून उरणारी ऊर्जा म्हणजे मिळणारी ऊर्जा. विविध सजीवांमध्ये पेशीमध्ये होणारे विना ऑक्सिडेशन. विना ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्या ऊर्जेमध्ये ऑक्सिजन इन्क्लूड नसतो. ऑक्सिजन इन्क्लूड नाही म्हणजे काय, ऑक्सिजन तिथं हजर नसतो. ऑक्सिजन हजर असतोय पण तात्पुरत्या काळासाठी म्हणजे थोड्या वेळेसाठी तिथं हजर नसतोय तो. ओके. नाही तर माणूस हा ऑक्सिजनवरतीच जगतो, एवढं लक्षात ठेवा. ऑक्सिजन नाही तर माणूस जगू शकत नाही, कार्बन डायऑक्साईड नाही तर झाडं जगू शकत नाही. जर सगळे माणसं संपले तर झाडं जगू शकत नाही, आणि जर सगळे झाडं संपले तर माणसं जगू शकत नाही. दोघांमध्ये रिलेशन आहे का नाही, दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. ओके. त्याच्यानंतर विना ऑक्सिडेशन करून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये काय, कर्बोदक. परत एकदा इथं काय सांगितलंय, कर्बोदक घेतोय. कर्बोदकाचाच मी मागच्या वेळेस फॉर्म सांगितला. कर्बोदक म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागतं, इथं ग्लुकोज घेतो आपण, एक मॉलिक्यूल घेतो. किती मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज घेतोय. त्याच्यानंतर ग्लुकोजचं होतंय विघटन. ग्लुकोजचं काय होतंय, विघटन. विघटन झाल्यानंतर आपल्याला भेटतंय पायरुव्हिक आम्ल. प्रत्येक प्रोसेस सारखी आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, वही पेन घेऊन बसा, जे जे महत्वाचं सांगतोय ते लिहून घ्या. पण ज्यावेळेस मी शिकवतोय त्यावेळेस पाठच झालं पाहिजे, एकदम सोपं आहे.
ओके, कर्बोदकानंतर ग्लुकोजचं विघटन होतंय, ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर पायरुविक आम्ल तयार होतंय. टोटल किती पायऱ्यामध्ये पटपट सांगा कमेंट मध्ये. पायऱ्या किती आहेत? 10 पायऱ्या आहेत. ओके, मग पायरुविक आम्लाचं काय होतंय? किण्वन. तिथं ऍसिटाइल कोएन्झाइम फॉर्म होत होतं, इथं काय होतंय? किण्वन. आता किण्वन म्हणजे काय? किण्वनचे 2 फॉर्म आहेत बघा. ओके, हे पुसतोय मी. ओके, चला आता इथं पूर्ण लिहूयात आपण. कर्बोदक म्हणजे काय? आपण ग्लुकोज घेतो, ग्लुकोज नंतर आपलं काय तयार होत आहे? पायरुविक आम्ल म्हणजे पायरुवेट लिहूयात. ओके, दोन्ही पण एकच आहे, पायरुवेट आणि पायरुविक आम्ल एकच आहे. ओके, पायरुवेट नंतर आपले चालतं ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, बरोबर ना? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ओके, मग ऍसिटाइल कोएन्झाइम हे चालत होतं मागच्या सायकलमध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा आणि फक्त साधी ऊर्जा. पण इथं ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जामध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम हे फॉर्म होत नाही, इथं होतंय किण्वन. मग आता किण्वन या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. किण्वन या शब्दाचा काय माहित पाहिजे अर्थ? मग किण्वन म्हणजे काय? एखाद्या वस्तूपासून 2 वस्तू तयार करणे. काय सांगितलंय मी? एखाद्या वस्तूपासून 2 वस्तू तयार करणे म्हणजे काय? किण्वन. आता किण्वन होतंय, आता पायरुवेट आहे. पायरुवेट म्हणजे काय? पायरुविक आम्ल. आम्ल म्हणजे काय? ऍसिड आहे. मग जर इथं पायरुविक आम्ल दिलंय तर आम्लापासून आम्लच तयार झालं पाहिजे. काय तयार झालं पाहिजे? आम्ल तयार झालं पाहिजे. मग किण्वन झाल्यानंतर आपल्याला इथं काय बघायला भेटतंय की लॅक्टिक आम्ल तयार झालेलं दिसतंय. काय? लॅक्टिक आम्ल म्हणजे लॅक्टिक ऍसिड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. लॅक्टिक आम्ल, यालाच लॅक्टोज देखील म्हटलेलं विद्यार्थी मित्रांनो. काय? लॅक्टोज. त्याच्यानंतर आपलं दुसरं आहे अल्कोहोल. ओके, इतकं पाठ करायची गरज नाही, याच्यामध्ये हे सगळं एक्स्ट्राचं दिलेलं आहे, एवढं सगळं. ओके, लॅक्टिक आम्ल आणि अल्कोहोल फॉर्म होताना दिसतंय. मग आता लॅक्टिक आम्ल सगळ्याला माहित पाहिजे. लॅक्टोज म्हणजे काय? आपण जे उन्हाळ्यात दररोज किंवा 2 दिवस आड किंवा 3 दिवस आड खातो म्हणजे खातो, प्रत्येकाच्या घरात असतंय. काय येते माहितीये का? काय आहे? लॅक्टिक आम्ल आणि लॅक्टोज म्हणजे काय? लॅक्टिक आम्लालाच लॅक्टोज म्हटलं जातंय. दही खाताय का? ओके, दह्यालाच लॅक्टिक आम्ल म्हटलं जातंय किंवा त्यालाच लॅक्टोज म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये कर्ड सुद्धा म्हटलं जातंय, इंग्लिशमध्ये योगर्ट सुद्धा म्हटलं जातंय. ओके, किण्वन करून काय काय होतंय? अल्कोहोल देखील होतंय आणि लॅक्टिक आम्ल देखील. मी तुम्हाला सांगतोय एवढा मोठा चार्ट काढण्याची गरज नाही. जर तुम्ही विना ऑक्सिडेशन करून मिळणाऱ्या ऊर्जेचा जर तक्ता विचारला तर त्या तक्त्याच्या जागेवरती एवढं लिहिण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं लिहिलं, कर्बोदकानंतर ग्लुकोज विघटन, त्याच्यानंतर पायरुवेट, किण्वन नंतर लॅक्टिक आम्ल आणि अल्कोहोल, तेच दिलंय. पायरुविक आम्ल इकडं पण दोन्ही वेगवेगळं नाही, दोन्ही सेमच आहे. किण्वन इकडं पण दिलंय, इकडं पण दिलंय, मध्ये पण दिलंय, सगळे सेमच दिलंय. फक्त ते थोडं अवघड वाटतंय आपल्याला 3 ठिकाण दिल्यामुळे. ओके, एकदा अल्कोहोल फॉर्म होतंय आणि एकदा काय? लॅक्टिक आम्ल फॉर्म होतंय. आता लॅक्टिक आम्ल कशासाठी दिलेला आहे? आपले जे स्नायू आहेत ते ताकदवान बनवण्यासाठी किंवा तांबड्या रक्तपेशी, आपल्या अंगात ज्या तांबड्या रक्तपेशी, ओके, त्या सुधारण्यासाठी. त्याच्यानंतर किण्वन करून आपल्याला विविध पदार्थ भेटतात, जसं व्हिनेगर जे आपण जेवणामध्ये वापरतो. त्याच्यानंतर जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन. ह्याच लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार जीवनसत्व किती टाईपचे. त्याच्यानंतर हे किण्व काय नाही. ओके, विविध सूक्ष्मजीव भेटतात. ओके, परत एकदा शेवटचं सांगतोय मी, लक्ष द्या, आहे ना, कारण की आपण डबल काय घेणार नाही. शेवटी ज्यावेळेस आपले बोर्डाचे पेपर असतील त्यावेळेस 1 शॉर्ट लेक्चर प्लस लाईव्ह लेक्चर मी तुम्हाला देणार. जे प्रश्न पेपरला येणार आहेत तेच सांगणार आहेत. ओके, चला तर ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा काय घेतो आपण? कर्बोदक म्हणजे ग्लुकोजचं विघटन, 10 पायऱ्या, त्याच्यानंतर पायरुविक आम्ल, त्याच्यानंतर एक एन्झाईम फॉर्म ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, त्याच्यानंतर क्रेब्स चक्र, त्याच्यानंतर ऊर्जा भेटते. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण भेटते, पाणी पण भेटतं. आता तुम्ही म्हणता हे स्निग्ध पदार्थ प्रथिनं सांगितलंच नाही, तेवढं महत्वाचं नाही, तरी पण सांगतो. स्निग्ध पदार्थ त्याच्यातून आपल्याला मेदाम्ल भेटतात आणि प्रथिनामधून अमिनो आम्ल. आता मेदाम्ल अमिनो आम्ल म्हणजे काय? इंग्लिशमध्ये याला फॅटी ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? फॅटी ऍसिड, फॅट म्हणतात, आहे ना. फॅटी ऍसिड म्हणजे काय? चरबीयुक्त पदार्थ जे चरबीमध्ये विरघळले जातात, यालाच मेदाम्ल काय म्हटलं जातंय? अमिनो आम्ल म्हटलं जातंय. त्याच्यानंतर आपली जी दुसरी प्रोसेस होती कोणती? विना ऑक्सिडेशन. त्याच्यामध्ये कर्बोदक घेतलं, ग्लुकोज विघटन झालं, पायरुविक आम्ल तयार झालं, 10 पायऱ्यानंतर किण्वन नंतर 2 फॉर्म, एक लॅक्टिक आम्ल आणि एक काय?
अल्कोहोल, जर याचा स्क्रीनशॉट ते आणि हे सेमच आहे, ते भरपूर मोठं दिसतंय बरोबर ना. जर हे तुम्हाला छोटं वाटत असलं तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो. ओके, नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. चला तर पुढे जाऊयात. नंतर आपलं विनाऑक्सिजन शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. आता सांगितलं ना, फक्त सूक्ष्मजीव कोणते हे वाचायचं याच्यामध्ये. ओके, मग इथं काय सांगितलंय, ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. कमी ऊर्जा मिळते म्हणजे काय, ऊर्जा कमी जरी भेटली तरी पण एटीपी किती भेटणार आपल्याला, 38च. 1 मार्कचा फिक्स प्रश्न आहे. एक तर पूर्व परीक्षेला 6 महिला किंवा बोर्डला तर फिक्सच येतोय. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलंय, आपण ज्यावेळेस बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाले असल्यास बीजे विनाऑक्सिडेशन करतात. ओके, मग आता विनाऑक्सिडेशन कोण कोण करतंय, जे जमिनीखाली बीजे म्हणजे काय, बी जे बुडालेलं आहे ते काय करतं, विनाऑक्सिडेशन. कारण की त्यांना श्वास घेण्यासाठी जागा नसते, त्यांचा श्वास कोण घेतंय, म्हणजे त्यांना काय श्वास घेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड. ओके, पुढं इथं काय सांगितलंय, तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी स्नायूने ऑक्सिडेशन करतात. ओके, उदाहरण सांगायचे राहिले. ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो. आता फॉर एक्झाम्पल एखादं कुत्रा मागे लागला आपल्या, बरोबर आहे ना, ज्यावेळेस आपण चालतो, भटके कुत्रे असतात बघा रोडवरती, ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपल्या जर मागे लागलं तर आपण विचार करतो का, आपण दगड बघतो लगेच, बरोबर आहे ना. पण आपल्याला दगड नाही भेटला तर आपण काय करतो, 120चं स्पीड धारण करतो, डायरेक्ट पळून जातो तिथून. म्हणजे ती लगेच ऊर्जा फॉर्म होते. ऊर्जा कशी फॉर्म होते, लगेच ऊर्जा फॉर्म होते. पण ज्यावेळेस विनाऑक्सिडेशन करून ऊर्जा घेतो त्यावेळेस आपण जर जिम मध्ये गेल्यानंतर असा उत्साह असतो का दुसऱ्या दिवशी जिम मारण्याचा, सगळ्यांचे जे मांसपेशी आहेत म्हणजे ज्या टिश्यू असतात त्या फाटलेल्या असतात, म्हणजे नाही का दुखत असतात हातपाय. पण ज्यावेळेस आपला महिना होतो, 2 महिना होतात, त्यावेळेस आपल्याला शरीरामध्ये उशिराने ऊर्जा फॉर्म होते, त्याला म्हणतात विनाऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा. ओके, चला पुढं. आता विविध घटकांपासून मिळणारी ऊर्जा. आता याच्यामध्ये महत्वाचं काय, एवढं वाचत बसणं गरजेचं नाही, याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचंय प्रथिनांपासून प्रतिग्रॅम किती किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी. याच्या आधी पण मी सांगितलं होतं किती किलो कॅलरी, ज्यावेळेस 1 कर्बोदक खातो, 1 ग्रॅम कर्बोदक खातो म्हणजे प्रथिन खातो, त्यावेळेस आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. 4 किलो म्हणजे गोणी भरून नाही येते, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम पण लिहायचं इथं, काय पर ग्रॅम एनर्जी भेटते. ओके, ते रक्ताद्वारे पण भेटू शकते. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ले. आता ज्यावेळेस आपण कर्बोदक खातो, प्रथिन खातो, म्हणजे आपल्याला जे प्रथिन भेटतात, स्निग्ध पदार्थ भेटतात, ज्यावेळेस आपण हे खातो त्याच्या पचनानंतर, पचन होण्याच्या प्रक्रियेनंतर, पचन संस्था आहे ना आपल्या शरीरामध्ये, पचन झाल्यानंतर आपल्याला जे अमिनो आम्ले भेटतात ते कोणत्या अवयवामध्ये कोणते अमिनो आम्ले भेटतात, तर हे फक्त वाचायचंय. मी फक्त सांगतो तुम्हाला, जे हाडे आहेत का, हाडामध्ये आपल्याला कोणतं अमिनो आम्ल, अमिनो ऍसिड म्हटलं तर अमायनो ऍसिड म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. ओके, इथं ऑक्सिन भेटतंय, हाडामध्ये काय भेटतंय, ऑक्सिन. पेशीमध्ये प्रद्रव्य, पटलातील प्रथिने, विविध विकारे भेटतात. त्याच्यानंतर स्वादुपिंड, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. स्वादुपिंड हे पोटाच्या मध्यभागी प्रेझेंट असतं. ओके, त्याच्यानंतर पियू शिखा ग्रंथी, विविध संप्रेरक भेटतं. याच्यामध्ये स्नायू म्हणजे आपले जे अवयव आहे त्याच्यामध्ये स्नायू प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये ऍक्टिन व मायोसिन. याच्यावरती मी बघितलं होतं ज्यावेळेस क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं का, त्यावेळेस ऍक्टिन आणि मायोसिस वरती क्वेश्चन आहे. काय, अमिनो आम्ल खाल्ल्यानंतर आपल्याला स्नायूमध्ये कोणते अमिनो आम्ल भेटतात, सॉरी प्रथिन खाल्ल्यानंतर आपल्याला स्नायूमध्ये कोणते अमिनो आम्ल भेटतात, ऍक्टिन आणि मायोसिन. आणि लवचिक प्रथिन भेटतात. रक्तामध्ये आपल्याला काय भेटतं, हिमोग्लोबिन पाहिजे रक्तामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर प्रतिपिंडे. त्याच्यानंतर त्वचेमध्ये आपल्याला मेलेनिन, रंगद्रव्य आणि केराटीन. याच्यावरती पण क्वेश्चन आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यावरती विचारला जाऊ शकते, याच्यावरती, या दोघा व्यतिरिक्त कशावरती नाही. आणि क्वेश्चन विचारला जातो 1 मार्कला MCQ, पर्याय नसतात का 4, त्याच्यापैकी 1 गोळ करायचं. काय काय, त्वचेमध्ये मेलेनिन, रंगद्रव्य, केराटीन आणि स्नायूमध्ये ऍक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने असतात. चला पुढं. आता आपण ऐकलं असेल, उन्हात बसल्यानंतर आपल्याला काय भेटतंय, व्हिटॅमिन डी भेटतंय. म्हणजे कावळे उन्हात बसल्यानंतर व्हिटॅमिन डी भेटतंय. ओके, कडक उन्हात बसायचं नाही. ओके, कावळे उन्हात बसल्यानंतर व्हिटॅमिन डी भेटतंय. आता व्हिटॅमिन म्हणजे काय, मराठीत म्हणतात त्यांना जीवनसत्व. ओके, इथं सांगतोय, जीवनसत्व टोटल 6 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत, 6 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत. पहिला आहे ए, दुसरा आहे बी, तिसरा C, चौथा D, 5वा E आणि 6वा काय असू शकतोय, एकदम बरोबर चुकीच सांगितलंय तुम्ही, F नाही. काय
के आहे. काय येतोय? के. परत एकदा जीवनसत्व 6 प्रकारचे ABCD आणि के. इथं एफ येत नाही. एफ हा जीवनसत्व नाही, के जीवनसत्व आहे. आता याच्यापैकी बी आणि सी हे पाण्यात विरघळतात. ओके, इथं दिलंच असेल बघा, बी आणि सी कुठे गेलं ते? ओके, बी व सी जलविद्राव्य पाण्यात विरघळतात म्हणजे काय? जलविद्राव्य आहेत. ओके, आणि जे उरलेले आहेत, उरलेले म्हणजे कोणते? ए, डी, ए आणि के. इथं काय सांगितलंय? हे स्निग्ध विद्राव्य आहेत म्हणजे फॅट सोल्युबल, चरबीत वितरणारे आहे का नाही? स्निग्ध आहेत ते, स्निग्ध विद्राव्य म्हणजे चरबीयुक्त, चरबीत वितळणारे. आता हे मराठी शब्द इतके हिचकट आहे का ते येत पण नाहीत, बरोबर आहे ना? इंग्लिश मध्ये थोडंफार सांगितलं तर जमतंय. परत एकदा, जीवनसत्व 6 प्रकारचे ABCD आणि के. 6 प्रकारामध्ये बी आणि सी जे आहेत ते 2 हे काय आहेत? पाण्यात विरघळतात म्हणजे जलविद्राव्य आहे. आणि ADEK हे जे 4 आहेत हे कशामध्ये? स्निग्ध विद्राव्य आहे. स्निग्ध विद्राव्य म्हणजे काय? जे चरबीमध्ये वितळतात म्हणजे माणसाच्या बॉडीच्या चरबीमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या शरीरात, आपलं जे शरीर आहे मानवाचं, त्याच्यामध्ये 65% पाणी आहे. किती टक्के पाणी आहे शरीरात? माणसाच्या शरीरामध्ये 65% पाणी. त्याच्यानंतर जर आपण पेशीचा विचार केला तर पेशीमध्ये 70% जे वजन आहे ते पाण्याचं आहे. कशाचं? 70% वजन पेशीमध्ये पाण्याचं आहे. जर आपण रक्ताचा विचार केला तर रक्त कुठे दिलंय का इथं? ओके, हा, रक्तामध्ये सुद्धा रक्तद्राव्याच्या 90% पाणीच असते. रक्त 2 गोष्टीपासून बनवलं जातंय, एक रक्तद्राव्य आणि दुसरं काय? पेशी. ओके, रक्तद्राव्यामध्ये जवळपास 90% पाणी असतंय. किती टक्के पाणी? 90% पाणी. आणि जी पेशी आहेत, पेशीचे प्रकार माहिती आहे तुम्हाला, मराठीत म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये RBC, WBC म्हणजे रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल म्हणजे लाल रक्ताच्या पेशी आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी. ओके, तर शरीरामध्ये 65% पाणी कोणाच्या? मानवाच्या. पेशीमध्ये 70% पाण्याचंच वजन आहे, 30% पेशीमधले ऑर्गॅनलिज. रक्त जर विचार केला तर रक्त 2 गोष्टीपासून, रक्तद्राव्य आणि पेशीपासून. रक्तद्राव्यामध्ये 90% पाणी आहे आणि पेशीचे 2 प्रकार RBC आणि WBC. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असलं तर घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतंय. ओके, चला तर नक्कीच याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. एकदा रिवाइज करूयात फक्त काय काय झालंय म्हणजे डोक्याचा ताण जाईल आपला. ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा, ग्लुकोज घेतलं, ग्लुकोजचं विघटन, पायरुव्हिक आम्ल तयार झालं 10 पायऱ्यानंतर, ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, क्रेब चक्र बिघणार, ऊर्जा तयार होणार ATPच्या फॉर्म मध्ये. ओके, त्याच्यानंतर इथं सुद्धा ऊर्जा तयार होणार ATPच्या फॉर्म मध्ये. फक्त पायरुव्हिक आम्लानंतर किण्वन चालतंय, किण्वन मध्ये लॅक्टिक आम्ल पण तयार होतं आणि अल्कोहोल पण तयार होतंय. ओके, आता अल्कोहोल म्हटल्यानंतर सगळ्यांचं कर्टचं सांगितलं मी, दह्याचं कशात सांगितलंय मी? दह्याचं सांगितलंय म्हणजे लॅक्टिक आम्ल हे आपल्याला दह्यातून भेटतंय. पण अल्कोहोल म्हणजे काय? अल्कोहोल म्हणजे इथं दारू नाही. ज्यावेळेस आपण गोड खातो का त्यावेळेस आपल्याला बघा चक्कर आल्याने होत आहे, त्या अल्कोहोल विषयी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला? विना ऑक्सिडेशन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची निर्मिती. आता इथं पण 38 ATP भेटतात. ज्यावेळेस बी जमिनीखाली असतात त्यावेळेस विना ऑक्सिडेशन करतात. ओके, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, त्याच्यामध्ये प्रथिनांपासून आपल्याला प्रतिग्रॅम म्हणजे प्रत्येकी 1 ग्रॅम प्रथिन खाल्ल्यानंतर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा भेटते. त्याच्यानंतर काय? प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल. 2 महत्वाचे लक्षात ठेवायचे. त्वचेमध्ये कोणतं अमिनो आम्ल? मेलेनिन, रंगद्राव्य किंवा केराटिन. आणि स्नायूमध्ये ऍक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने असतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं? जीवनसत्व. जीवनसत्व किती प्रकारचे? 6 प्रकार, ABCD आणि के. BC हे जे ते पाण्यात विरघळतात म्हणजे जलविद्राव्य आहेत, आणि ADEK हे 4 प्रकार स्निग्ध आहेत, विद्राव्य आहेत म्हणजे चरबीयुक्त आहेत, चरबीमध्ये विरघळणार आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक जो आपल्या मानवाच्या शरीरामध्ये 65% ते 70% पाणी असतंय. पेशीमध्ये 70% पाण्याचं वजन असतंय. रक्त जे असतंय ते 2 गोष्टीपासून, रक्तद्राव्य आणि पेशीपासून तयार होतंय. रक्तद्राव्यामध्ये सुद्धा 90% पाणीच असतंय. आणि पेशी 2 प्रकारचे असतात, RBC, WBC, लाल रक्ताच्या पेशी आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी. चला तर आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये पेशीचं विभाजन बघणार आहोत.
ओके, चला तर इथंच थांबूया. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यापर्यंत पोहोचवा. उद्याच्या लेक्चरमध्ये पेशीचं विभाजन, मायटोसिस, मेयोसिस म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. थँक्यू.